नमस्कार, पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती ऐकणार आहोत ते वैशाख महिन्यातल्या कृष्ण पक्षातली एकादशी म्हणजेच अपरा एकादशी। ह्या एकादशीचं विशेष महत्त्व आहे। अनेक प्रकारचे पुण्य ह्या एकादशी व्रताने प्राप्त होतात। तर पहिले आपण ह्या एकादशीची माहिती ऐकूया आणि नंतर याची छोटीशी कथा ऐकूया। एकादशीची फक्त माहिती आणि कथा ऐकल्यानेही सहस्त्र गोदानाचं पुण्य पदरी पडतं। म्हणून जर तुम्हाला हे एकादशी व्रत जमत नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही ह्या व्रताची माहिती आणि कथा नक्की ऐका। ह्या एकादशी व्रताने अनेक प्रकारच्या पापातना मनुष्य मुक्त होतो, जसं की ब्रह्महत्या, परस्त्री लंपट म्हणजे परस्त्री विषयी जर चुकीच्या भावना मनात येतात ते पाप, गोत्राची हत्या, गर्भस्थ अवस्थेमध्ये जेव्हा बालक असतं त्याची हत्या, परनिंदा करणे, खोटी साक्ष देणे किंवा चुकीचं मोजमापन करून म्हणजे कमी मापनाच्या वस्तू विकणे, चुकीचं निदान करणे, चुकीची औषधं देणे, चुकीचे उपचार करणे, अशा अनेक प्रकारच्या पापातून मनुष्य ह्या अपरा एकादशीच्या व्रताने मुक्त होतो। इतकंच नाही तर क्षत्रिय धर्म असं म्हणतं की कधीही युद्धातना पळ काढू नये, पण जर एखादा क्षत्रिय जर युद्धातना पळून गेला तर त्याला पाप लागतं। तसंच कुठल्याही शिष्याने आपल्या गुरुची निंदा कधीही करू नये, गुरुची निंदा केल्यानेही पाप लागतं। तर अशा प्रकारच्या पापांवर पण हे अपरा एकादशी व्रत हे एक उत्तम उपाय म्हणून तुम्ही करू शकता। बरं, फक्त पापमुक्त होण्यासाठीच हे व्रत करायचं नाही, तर हे व्रत केल्याने अनेक प्रकारचे पुण्य पदरी पडतात। तर ती पुण्य कुठली कुठली? माघ महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत स्थिर असतो ना, त्यावेळेला प्रयाग स्थानी स्नान करून जे पुण्य मिळतं ते ह्या अपरा एकादशी व्रताने मिळतं। तसंच काशीमध्ये जर तुम्ही शिवरात्री व्रत केलं त्या प्रकारचं पुण्यही ह्या अपरा एकादशी व्रताने मिळतं। तसंच गयेमध्ये जर पिंडदान केलं, असं म्हणतात गयेमध्ये जर पिंडदान केलं तर पितरांना मुक्ती मिळते आणि जो मनुष्य आपल्या पितरांसाठी गयेमध्ये पिंडदान करतं गया ह्या स्थानी, तर त्या मनुष्याला जे पुण्य मिळतं ते पुण्य ह्या अपरा एकादशीने मिळतं। बद्रीयात करताना केदारनाथाचं दर्शन करणं अतिशय आवश्यक आहे, त्यानेही पुण्य पदरी पडतं। तेच पुण्य ह्या अपरा एकादशी व्रताने पदरी पडतं। गुरु ज्या वेळेला सिंह राशीत स्थिर असतो त्यावेळेला गोदावरीमध्ये स्नान करूनही पुण्य मिळतं, तेच पुण्य अपरा एकादशी व्रताने मिळतं। सूर्यग्रहणाच्या वेळी जर कुरुक्षेत्रात यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या वेळी हत्ती, घोडे, सुवर्ण दान करून भरपूर पुण्य मिळतं असं म्हणतात। तेच पुण्य तुम्हाला ह्या एकादशी व्रतानेही मिळू शकतं। तर फक्त पापाचं क्षालन होण्यासाठीच एकादशी व्रत करू नये, तर अशा अनेक प्रकारचे पुण्य तुमच्या पदरी पडू शकतात फक्त या अपरा एकादशी व्रताने। ह्या एकादशीच्या दिवशी विष्णूच्या वामन रूपाची पूजा करण्याची प्रथा आहे। बरं, आता ह्या अपरा एकादशी विषयीची छोटीशी कथा। फार वर्षापूर्वी महिध्वज नावाचा राजा राज्य करत होता। राजा अतिशय गुणी, प्रजेचा अगदी मुलांप्रमाणे तो सांभाळ करायचा। सगळेजण त्याची प्रशंसा करायचे, कुणीही राजाला नाव ठेवत नव्हतं, सगळ्यांचं राजावर अतिशय प्रेम। ह्या राजाला एक लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं वज्रध्वज। वज्रध्वज थोडा कपटी मनाचा होता, त्याला आपल्या भावाचा कायम द्वेष, कायम राग। सगळेजण जे आपल्या भावाला मान द्यायचे, त्याच्यावर जे प्रेम करायचे, हे बघून त्याला कायम त्याचा राग यायचा। एकदा तर त्याचा राग इतक्या टोकाला गेला की एके दिवशी त्याने आपल्या भावाची म्हणजेच महिध्वजाची हत्या केली आणि त्याचं प्रेत पिंपळाच्या झाडाखाली पुरलं। तर झालं काय, महिध्वजचं आयुष्य असं अर्ध्यावर संपलं। पिंपळाच्या झाडाखाली त्याचं प्रेत पुरलं, त्याला मुक्ती मिळाली नाही। तर प्रेत योनीमध्ये तो असाच तिथे भटकू लागला, फिरू लागला, लोकांना त्रास देऊ लागला। कुठल्या तरी पुण्यकर्माने एकदा त्या दिशेने धौम्य ऋषी येत होते। त्या धौम्य ऋषींना आपल्या आध्यात्मिक शक्तीने लक्षात आलं की ह्या वाटेवर कुठली तरी एक प्रेत योनी आहे। त्यांनी त्या प्रेत योनीला ओळखलं, त्याचा प्रॉब्लेमही ओळखला की ते नेमका तो ह्या प्रेत योनीत का आलाय। ऋषी अतिशय दयाळू, त्यांनी अपरा एकादशीचं व्रत केलं आणि त्याचं पुण्य त्या प्रेत योनीतल्या महिध्वज राजाला अर्पण केलं।
तर ह्याचा परिणाम झाला काय, तर हे अपरादशी एकादशीचं व्रत जे धौम्य ऋषींनी केलं आणि त्याचं पुण्य महिध्वजला दिलं. महिध्वज आपल्या प्रेत योनीतनं मुक्त झाला आणि त्याला विष्णू लोकाची प्राप्ती झाली. तर असं हे अपरा एकादशीचं व्रत. तर एकादशी व्रत असं म्हणतात की सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ असं व्रत आहे. तर एकादशी व्रत जमल्यास नक्की करा. व्रत जमत नसेल तर त्याची माहिती आणि कथा दिवसातनं एकदा तरी ऐका. विष्णूचं पूजन करा, नामस्मरण करा, जितकं शक्य होईल तितकं करा. एकादशी व्रत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे नक्की फळ देणार. तर अशा प्रकारे आम्ही प्रत्येक एकादशी व्रताची माहिती आमचे हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स त्यावर देत असतो. इतरही भरपूर माहिती आम्ही आमच्या चॅनलवर देत असतो. तर त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर इतरांना पण शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.